गुड आफ्टरनून सगळ्यांना. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बाहेर खूप छान असं वातावरण झालं होतं. तर आज ठरवलं की आज मस्तपैकी कांदा भजीचा बेत करूया. तर त्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करते. चला तर रेसिपी चालू करूयात. यासाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले होते. कांदे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता, म्हणजे लांब कापू शकता. मी चॉपरमध्ये मस्तपैकी बारीक असे कांदे कट करून घेतले मी. कांदे कट केल्यानंतर एका बाउलमध्ये घेतले काढून. आता इथे मी 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या थोड्याशा बारीक कुटून घेऊयात. आणि ओवा आणि जिरे घेतले होते मी 1-1 चमचा, ते पण क्रश करून घेऊयात. मेन भज्याला ओव्यामुळं आणि जिऱ्यामुळं खूप छान चव लागते. आता चॉप करून घेतलेल्या कांद्यामध्ये लागेल तसं आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे. हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे. तर 2 मीडियम साईजच्या कांद्याला जवळपास 1 वाटीभर पीठ लागलं होतं. याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठही ॲड करू शकता 2-3 चमचे. याने कुरकुरीत होतात चांगली भजी. पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी टाकलेलं नाही आहे. तर कुटून घेतलेलं सामान आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, कांदा आणि पिठामध्ये. आणि मसाल्यामध्ये मी 1 चमचाभर हळद आणि 1 चमचाभर लाल तिखट घेतलेलं आहे. आणि मीठ चवीपुरतं. तुम्ही हिरवी मिरचीचाही वापर करू शकता, पण मला लाल तिखटाचेच आवडतात म्हणून मी लाल तिखट वापरलेलं आहे. आणि कट करून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे मध्ये. आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि मिश्रण एकजीव करून घेऊया. कांदा जितका जास्त असेल तितका छान लागतात भजी. त्याच्यामुळं कांद्याचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं. मिश्रण एकजीव झाल्यानंतर थोडा वेळ रेस्टसाठी ठेवलं होतं मी 5-10 मिनिट. एकीकडं मग कढईमध्ये तेल टाकून गरम करून घेतलेलं आहे. लो किंवा मीडियम हीट ठेवा तेल गरम करताना. आणि छोटे छोटे आता भजे तळून घेऊयात आपण. खूप टेस्टी लागतात भजे ज्याच्यामध्ये कांदा जास्त असेल आणि ओवा आणि जिऱ्याची पूड जास्त असेल. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवूया आणि भजे तळून घेऊया. भजे थोडे लालसर होईपर्यंत तळून घेतलेले आहेत मी 4-5 मिनिट. आणि एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया. तुम्ही बघू शकता इथं आपले भजे तयार आहेत. आणि ते सॉसबरोबर मी सर्व केलेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.